टेक्स्ट टू इमेज असतं. आता टेक्स्ट टू इमेज तर सगळ्यांना माहितीच असेल, कारण आपण आता बघतच चालू की AI जनरेटेड इमेजेस येतात. ते काय करतात, तर टेक्स्ट स्वरूपात प्रॉम्प्ट्स देतात आणि त्याचा अभ्यास करून स्वतः एक इमेज जनरेट करतात. हे झालं टेक्स्ट टू इमेज. यामध्ये Adobe Firefly आहे, की मी काहीतरी टेक्स्ट दिलं आणि त्याची इमेज जनरेट झाली. आता ग्राफिक्स म्हणजेच काय, तर व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आपल्या डेटाचं. मी बुलेट पॉईंट्स आहेत समजा माझ्याकडे आणि मला ते एक सुंदर व्हिज्युअल फॉर्ममध्ये ते रिप्रेझेंट करायचं आहे, की समोरच्या वाचणाऱ्याला ते एकदम सुंदररित्या कळेल आणि व्यवस्थित कळेल. त्यासाठी नॅपकिन AI आहे, त्यानंतर कॅनवा आहे, असं व्हरायटी ऑफ टूल्स आहेत की टेक्स्टचं एक सुंदर व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन करतात. म्हणजेच आता तुम्ही बघा, आपल्यासमोर एक इमेज आली आहे, त्यामध्ये टेक्स्ट ॲज अ इनपुट आहे आणि किती सारे आउटपुट त्यातून जनरेट होतात. ऑडिओमध्ये होतं, व्हिडिओमध्ये होतं, ॲनिमेशन होतं, इमेज होतं, ग्राफिक्स होतं आणि टेक्स्ट टू टेक्स्टसुद्धा होतं. तसंच आता तुम्ही बघू शकता, आपण इमेज ॲज अ इनपुट घेतलं तर इमेज टू इमेजसुद्धा होतं, इमेज टू ऑडिओ सध्या नाही आहे. असे भरपूर सारे आहेत की अजून डेव्हलप होत आहेत, म्हणून आपण तिथं कुठले टूल्स मेन्शन नाही केले, पण जसे येतील आपण त्यामध्ये टूल्स ॲड करत जाणार आहे. तर इमेज टू व्हिडिओसाठी पण टूल आहेत, की मी एक इमेज दिली आहे आणि त्याच्यासोबत एक छोटीशी प्रॉम्प्ट दिली आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवला आहे. त्यासाठी रनवे ML आहे. अशा पद्धतीत आता इमेज टू ॲनिमेशन अजून डेव्हलप होत आहेत. इमेज टू टेक्स्ट तुम्हाला माहितीच आहे, की Google लेन्स, की एखादी इमेज आपण स्कॅन केली किंवा इमेजचा फोटो काढला तर त्याचं टेक्स्ट आपल्याला मिळतं. जेव्हा आपण सर्व फॉर्मॅट्स जे आहेत ॲज अ इनपुट घेऊ आणि त्यातनं विविध आउटपुट काढू, तर एक सुंदर असा मॅप तयार होईल. आपण त्याला काय नाव दिलेलं आहे, MKCL's AI करिक्युलम मॅप. आता हा जो MKCL's AI करिक्युलम मॅप आहे, हा तुमच्या डोळ्यासमोर आहे. तर आता हा मॅप तुम्ही शाळेत शिकलेला असाल, की कुठलाही मॅप वाचताना त्याची एक सूची असते, त्याशिवाय तो मॅप व्यवस्थित कळत नाही. तर आपण हा मॅप आता समजून घेऊया काय आहे. इथं तुम्हाला दिसत असेल, की काही लाईन्स जात आहेत, त्याच्यावर काही टूल्स मेन्शन केलेली आहेत. तर आता एक सोपं म्हणून आपण एक पाथ बघूया, की मी एक टेक्स्ट ॲज अ इनपुट घेतलं आहे. तर टेक्स्ट टू टेक्स्ट मिळतं त्याला. एक तुमच्यासमोर बघा, हा सर्कल जो आकाशी कलरचा हाफ सर्कल टेक्स्टच्या डोक्यावरती आहे. म्हणजेच काय, हा टेक्स्ट टू टेक्स्ट झाला, की मी टेक्स्टमध्ये इनपुट दिलं आणि टेक्स्टमध्ये आउटपुट मिळालं. आणि त्या सर्कलच्या आतमध्ये फाईल फॉर्मॅट्स आहेत विविध प्रकारचे. आता तुम्हाला काही प्रश्न पडेल, की काही कलर्स जे आहेत, काही टूल्स कलर्समध्ये दिलेत आणि काही प्लेन दिलेले आहेत चौकोनामध्ये. तर आता खाली इंडेक्स बघा तुमच्यासमोर दिलेली आहे, की जे AI टूल्स फक्त इंग्रजी भाषेमध्ये काम करतात. ते आपण प्लेन अक्षरात लिहिलेले आहेत, जसं की क्विलबॉट बघा, की हे प्लेन लिहिलं आहे कारण हे फक्त इंग्रजी भाषेत काम करतं. आता चॅट GPT हे विविध भाषांमध्ये काम करतं, म्हणून तो पिवळ्या रंगाच्या डब्यामध्ये आपण टाकलेला आहे, चौकोनी डब्यामध्ये, की हे मल्टिपल लँग्वेजमध्ये काम करतं. आता पुढे तुम्हाला वेगवेगळ्या 2 प्रकारच्या लाईन दिसत आहेत. एक पर्पल कलरची लाईन आणि एक स्काय ब्लू कलरची लाईन. आता ती काय आहे ते बघूया. आता मी टेक्स्टमधून ऑडिओ जनरेट करतोय, तर त्यासाठी बघा तुम्हाला माईक मॉन्स्टर आणि सुनो हे AI टूल आकाशी रंगाच्या लाईनवर दिसत आहेत. म्हणजेच काय, टेक्स्ट इनपुट आहे आणि ऑडिओ आउटपुट आहे. आता व्हाईस वर्सा बघूया आपण, की ऑडिओ माझा इनपुट आहे आणि टेक्स्ट आउटपुट आहे. म्हणजेच काय, तर मी एक ऑडिओ दिला आहे आणि त्याचं स्क्रिप्टमध्ये रूपांतर केलं आहे. तर त्यासाठी भाषिणी आहे, सुनो आहे, असे जे टूल्स आहेत ते त्या जांभळ्या कलरच्या लाईनमध्ये आहेत. आता एक लाईन तुम्हाला ग्रे दिसेल, की इमेज टू ॲनिमेशन असेल किंवा ॲनिमेशन टू इमेज. तर ती ग्रे कलरची लाईन का दिली, की सध्या तरी त्याच्यावर कुठले AI टूल्स अवेलेबल नाही आहेत किंवा असतील तरी ते खूप पेड टूल्स आहेत. आपण ह्यामध्ये ज्या टूल्स दाखवतो या सगळ्या फ्री किंवा बऱ्यापैकी फ्री यूज करण्यासाठी अवेलेबल करून दिलेले टूल्स आहे. तर अशा पद्धतीने आपण AIचे विविध फॉर्मॅट्स बघितले. त्याचप्रकारे आपण हा AIचा जो MKCLचा AI करिक्युलम मॅप आहे तो बघितला. तो कसा वाचायचा हे बघितलं. त्यानंतर काही उदाहरणंसुद्धा बघितले. म्हणजे जेणेकरून एक AI टूल्सचा एक आपण बेसिक ओव्हरव्ह्यू पूर्ण व्यवस्थित पद्धतीने इथं बघितला आहे. तर AI आपल्याला कशाप्रकारे मदत करेल, आपलं काम कसं सोपं करेल, आपल्या कामामध्ये कशाप्रकारे ॲक्युरसी आणेल, ॲक्युरसीबरोबरच आपला कामाचा स्पीड कसा वाढवेल, हेही आपल्याला कळलं.
तर तुम्ही जरूर या AI टूल्सचा वापर करा. धन्यवाद.